देशे नाचू बैसे मनोरथी प्रभो रामचंद्र भगवान की जय. रावण बोलू लागलेला आहे. हे बाबू या मृत्यू लोकांमध्ये जन्माला त्यांनी सांगतात की वाच कोणतं करतात म्हणून त्यांनी आपल्या मनावर त्यांनी ताबा ठेवलाय. मनावर ताबा ठेवल्याच्या नंतर निश्चित तो गती पावल्याशिवाय राहत नाही. तसंच तुम्ही जर मनावर ताबा ठेवलात तर नक्की तुम्हाला हे वानर घातल्याशिवाय राहायचं नाही. हनुमंत तुम्हाला घटेल आणि परत जे परवा डोंगर घेऊन तुम्ही मागे येतात असं त्यांना तो शिकवला गेलाय. राज्य देई नाहीची गोष्टी ऐकता ती उठल्या कोटीच्या कोटी मरण संकटी संधीला. तुम्ही जर एवढं काम केल्याच्या नंतर निश्चित मी तुम्हाला माझं आमचं राज्य देईल म्हणतोय. कोण? रावण. काय मी म्हणतो त्या शक्तीच्या हातेमध्ये हे म्हणतोय मला, पण तिकडं मेल्याच्या नंतर याचं राज्य कोणी बघायचंय पुन्हा तसं ह्यांना काहीतरी वाटायला लागलं असतं ना मनामध्ये. पण राजा आहे पण तो राजा फारच ओर आहे माझा. जो काही खाल्ल्या पटीतला नाही म्हणून त्याला प्रत्येक माणूस देत होतं. अरे पठ्ठ्यामध्ये तुम्हाला जर राजा नसतं घ्यायचं तर पठ्ठ्यामध्ये मी धन तुम्हाला देईन, पैसा देईन. तुम्ही पण जा त्या हनुमंताला पकडा आणि त्या हनुमंतासहित डोंगर इथं घेऊन या आणि आपल्या लंकेचा डोंगर ठेवला. पठ्ठ्यामध्ये वर्षे गेले तरी आपल्या कामाला येईल. औषधी करतात. कोणी एखादा माणूस मारायला लागला आणि त्याच्यावर जर औषधाचा प्रयोग केला तर ते वाचन का नाही. त्या औषधी कशा काय झाल्या तर मागवायचे अर्थ त्या राहूच्या हातून जे सांडलं ते काय अमृत आहे का? त्या अमृताचे गुण त्या औषधीमध्ये उतरले राजा हो. आणि ती औषधी पाजल्याच्या नंतर कोणता माणूस नाही बसायचा. कष्ट रोग होऊ द्या ना तुम्ही. पण आता आणल्या तर आता येतं का आपल्याला जाऊ केले आपल्याला काही मिळत नाही ते आता. असं तो रावण शिकवला गेलाय. रावण आज्ञा होता सिपाही वीर सिद्ध झाले ठाई कंगाल टोपलवलाही कवची ती बाणली. असं रावणानं सांगितल्यावर पण समजे सिद्ध झाले म्हणजे तयार झाले. काय करायला? हनुमंतीच्या पाठीशी उड्डाण करायचे आणि हनुमंतीला पकडायचंय. अंगावर असणारे कवच घातले. कवच आज मी जर आपल्या शासनाने जर आपल्या सैन्याला जर कवच केले ना अंगावर चिलखत केले का मला वाटतं हे कधी मारणार नाही. अजिबात मारणार. तसं तर जाऊ द्या, सोडून द्या. आपले बी देश काय कमी नाही. तसं जर पाहायला गेलं तर आपल्या मिलिटरीला पाकिस्तान सोबत अजिबात युद्ध करायची गरज पडली नाही. केली पण दोनच पोरीनं त्यांची जिरवायची काम केली. आपल्या पोरायला काही करायची गरज लागली नाही. त्याने कवच अंगावर घातले. डोक्यावर असणारे मुकुट घातले. त्यांनी तयार झाले आणि आता हनुमंताच्या पाठीशी जायचंय. त्याला अडवायचंय असं याच्याकरता तयार झाले. नाना परीची अंग विचित्र अलंकार भरले माया वेगे केले धावने कपी अंगवन लक्षोलिया. काय माणसाला मरण जवळ आल्याच्या नंतर अंगावर सुरंगार घातले महाराज ते बरेच असं बऱ्याच ठिकाणी आहे. आणि मग गेल्याच्या नंतर काय माणसं म्हणतात अरे काल काय घातला होता, काल काय अंगावर अलंकार घातले होते. आता हनुमंताच्या पाठीशी जाणं म्हणजे एवढं सोपं आहे का? याला परत येईल का? त्यांनी अंगावर अलंकार सुद्धा घातले, चांगले चांगले कपडे घातले आणि एवढं नटून खेटून म्हणजे कुणाला मिळणार नाही ते की ह्यांना आता गेल्याच्या नंतर एवढीच बारेत काय की म्हणून भेटले आणि त्या हनुमंतीच्या पाठीशी गेले. सकाळी वेळीला कपिंद्र जेवी मेघी दिवाकर आचार्य प्रकाश करते वानर कबळीला. समजे राजा रावणाने राक्षस हनुमंताच्या जवळ गेले आणि चौकून त्याला वेळा टाकला आणि आडवायला सुरू केलं. ढगाने सूर्याला आच्छादित करावं आणि त्याला असं आडवं धरावं. आडवं धरल्याच्या नंतर तो सूर्य आतमध्ये वरी लपल्या जातो, खाली
बिलकुल किरण खाली येत नाही तो असं चौकून वाढणाऱ्याने राक्षसाने हनुमानजीला येण्यात टाकलेला आहे. वाचक श्यामल बारीकराव धस धनार यकोरका